नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याविषयी फार महत्त्वाची मोठी बाब समोर आली आणि ती बाब किंवा ते जे राजकारण आहे आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मागे जो काही फायदा किंवा त्याच्या मागे जे काही राजकारण पुढच्या येणाऱ्या इलेक्शनचं दडलेलं आहे ना, त्या गोष्टीविषयी थोडंसं बोललं पाहिजे. ऐका जरा, विषय फार महत्त्वाचा आहे आणि इतका म्हणजे अत्यंत म्हणजे अनेकांच्या फायद्याचा आहे, जे तिथं आहेत तिथं, आणि जे त्याच्या दुसरी बाजू आहे, जी लोकांची दुसरी बाजू आहे, ती देखील मी आता तुम्हाला सांगतो पुढे, तेव्हा तुम्हाला हळूहळू ते स्पष्ट होत जाईल की त्या लोकांना किती मोठा फटका बसतो या सगळ्या गोष्टींचा. नगर विकास खात्याने नवी मुंबई महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये, किंबहुना आता त्याच्या बाहेर पण अनेक ठिकाणी हा निर्णय लागू केला असेल क्लस्टर योजनेचा, पण नवी मुंबईसाठी आपण पकडूया, जिथं गणेश नाईक एकनाथ शिंदेवरती तुटून पडलेत आणि शिंदे आणि नाईक असं हे वैर सुरू झालंय. विषय ऐका जरा व्यवस्थित. नवी मुंबई मधले जे काही रहिवासी असतील त्यांना देखील या गोष्टी काही समजल्या पाहिजेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नवी मुंबई शहर सिटीकडून उभं केलं आणि आताच्या घडीला अशी एक गोष्ट आहे, नवी मुंबईतल्या प्रत्येक छोट्या छोट्या खाणी शहरांमधली, मग अगदी त्या बेलापूर पासून घ्या त्या अगदी ऐरोली पर्यंत जेवढी सीमा आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्राची, त्याच्यामध्ये ज्या काही सिडकोनं जुनी बांधकामं केलेली आहेत, मग ते 1999 पासूनची 2, 3, 4 पर्यंतची काय असतील, 5 पर्यंत देखील असू शकतात, पुढे देखील नंतर काही ठिकाणी केलेत. आता ही बांधकामं आहेत किंवा ही जी इमारती आहेत, जे त्यावेळेला लोकांनी घेतल्या होत्या 2000 सालाच्या आसपासच्या, या सगळ्या गोष्टी करतोय, जिथं 1 RK रूम म्हणजे 1 रूम किचन ची एक 220-219 स्क्वेअर फीटची काहीतरी एक रूम आपली होती आणि त्या ती जी काही जागा होती किंवा त्या अशा ज्या काही सोसायट्या आहेत नवी मुंबईतल्या, या सगळ्या सोसायट्या रिडेव्हलप करायच्या किंवा क्लस्टर योजनेमधून त्यांना रिडेव्हलपमेंट मध्ये तिथल्या जे काही लोक राहत आहेत आता, त्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा करून द्यायचा, यासाठी एकनाथ शिंदे आणि ही सगळी लोक रिडेव्हलपमेंटच्या मागे लागलेत मुंबईमध्ये. आता तशाच पद्धतीनं मुंबई साईडला गेलात किंवा आता नवी मुंबईचा आपण बोललो, मुंबई साईडला गेलात तर SREच्या योजनेमधून ज्या काही झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्यांना इमारतींमध्ये रूम देण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी देखील एकनाथ शिंदे अगदी अग्रणी आहेत. 5 वर्षामध्ये आम्ही एवढ्या लाख लोकांना झोपडपट्ट्यांमधून इमारतीमध्ये घर देऊ, अशा पद्धतीची घोषणा देखील ते करतात. पण गणेश नाईक याचा विरोध करतात. बरं, हा विरोध का करणं योग्य आहे का? तर आहे, काही अंशतः योग्य आहे. का मी आता काय सांगतोय ते, या गोष्टीमध्ये सामान्य माणसाला किती फटका बसतोय. आता जे इथं राहणारे आहेत, इथं ज्यांच्या जे काही फ्लॅट्स आहेत, इथं जी रूम आहेत ज्यांच्या, मग त्या अगदी 1 RK असतील, कोणाच्या 1 BHK असतील, 2 BHK असतील, ज्या जुन्या इमारती झाल्यात सिडकोच्या, आज एक 25-26 वर्ष झाली त्या सगळ्या इमारतींना, अशा इमारतींमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांचा फायदा आहे. कारण 200 स्क्वेअर फीटची घरं जी आहेत, आज फॅमिली वाढली, कुटुंब वाढली, त्याच्यामुळे त्यांना ते वाटणं स्वाभाविक आहे की आम्हाला इथं रिडेव्हलपमेंट व्हावी, इथं बिल्डिंग बनावी आणि आम्ही जी काही 200 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहतोय, निदान त्याचं दुप्पट जागा किंवा ती सगळं व्यवस्थापन आम्हाला करण्यात यावं, 400-500 स्क्वेअर फीटची घरं आम्हाला देण्यात यावी. या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनातून किंवा त्यांच्या बघण्यातून योग्य आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण याच्या मागची दुसरी काळी बाजू समजून घेणं फार महत्वाचं आहे. त्या गोष्टींसाठी मला बोलायचंय. मी असंच जेव्हा पाहत होतो, या गोष्टीचा जेव्हा अभ्यास करत होतो, या निर्णयावरती किंवा या सगळ्या गोष्टीवरती माझं जेव्हा लक्ष गेलं, तेव्हा मी पाहिलं तर जो काही सानपाडा सारखा एक मध्यस्थानी जे काही नवी मुंबईतलं एक छोटेखानी जे काही गाव आहे, शहर आहे, त्याच्या बाजूला वाशी नावाचं शहर आहे, इकडे नेरुळ वगैरे, ह्या ज्या पट्ट्यांमधल्या जे काही 1 RK रूम आहेत किंवा 1 BHK जे काही फ्लॅट्स आहेत, त्यांच्या किमती जेव्हा ऐकाल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. एक नो ब्रोकरवरच्या या अशा एका ऍप वरती किंवा त्या सगळ्या तुमच्या त्या वेबसाईट वरती मी एक रूम पाहिली, सानपाडाच्या सेक्टर 8 मधली बहुतेक असावी ती, किंवा तिथलीच आजूबाजूची कुठली तरी असावी. ती 220 स्क्वेअर फीटची रूम 95 लाखाला विकली जाते किंवा तिचा आकडा टाकलाय. आज मला एक गोष्ट सांगा, या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली तिथले जे काही एजंट आहेत, ते येणाऱ्या ग्राहकांना किंवा तिथे ज्यांच्या रूम्स आहेत, ते मालक स्वतः घ्यायची तर घ्या, रिडेव्हलपमेंट होणार आहे बघा मी, आणि वाटेल ती किमती लावतात ते एजंट, वाटेल ती किमती. अहो, एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये 50-55 लाखांनी विकल्या जाणाऱ्या फ्लॅट्स किंवा विकल्या जाणाऱ्या खोल्या ज्या आहेत, रूमा ज्या आहेत, त्यांची किंमत आज 95 ते 1 करोडच्या घरामध्ये येऊन बसले. हे एवढं वाढण्याचं कारण ते म्हणजे केलेला अपप्रचार या सगळ्या गोष्टींचा, म्हणजेच या सगळ्या रिडेव्हलपमेंट आणि या सगळ्या स्कॅमचा. प्रत्येक सोसायटीच्या गेटवरती महानगरपालिकेचा बोर्ड लागलाय. आता ते कोण लावणार आहे? या सोसायट्यांमधले प्रत्येक 1-2 ते सगळ्या मंडळावरती असणारी ही सगळी लोक, स्थानिक नगरसेवक, ज्यांना या सगळ्या गोष्टीतून टक्केवारी मिळणार आहे, ज्यांना या सगळ्या गोष्टीतून बिल्डर पर्यंत, म्हणजे सगळ्या सोसायटीला जर त्यांनी मनधरणी केली, सगळी सोसायटी जर राजी झाली, तर मग आपण बिल्डर पर्यंत जाऊ, मग बिल्डर त्यांना काहीतरी देईल, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी. आता ही जी बिल्डर लॉबी आहे, जे रिडेव्हलपमेंटसाठी झटतायत, ज्याच्यामध्ये चोरस चालू आहे, शिंदे नाईक अशी जी काही पद्धत सगळी चालू आहे, त्या सगळ्या बिल्डर लॉबीचा फायदा यावरच्या नेत्यांना होणार आहे, किंबहुना ते एकनाथ शिंदे आणि इकडे नाईकांना, या सगळ्या अशा मोठ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. पण जो ही खोली विकत घेणार आहे,
जी ही रूम विकत घेणार आहे त्याला खरोखर ती परवडते का? 220 स्क्वेअर फीटचं घर जर 95 लाख 1 करोडला विकलं जात असेल तर मग आपण मला असं वैयक्तिक तरी वाटतं की ही फार मोठी लूट आहे, फार मोठी लूट आहे. काहीतरीच हाईप करून ठेवल्या या सगळ्या गोष्टींची, काहीतरीच या गोष्टी चढवून ठेवल्या तिथपर्यंत. म्हणजे मला अनेक लोकांनी मेसेजेस केले की हा खूप 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 मोठा स्कॅम चालू आहे. या इमारतींमधल्या काही लोकांनी जाणून बुजून या इमारतींवरती महानगरपालिकेच्या नोटिसांना चिटकवल्यात. या इमारतींच्या बाजूला कुठेतरी एखाद्या बिल्डरनं हे लावलंय की ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होणार आहे. हे आमच्या असं सगळं त्या बिल्डरने सगळं त्याचा फलक वगैरे लावलेला आहे. अनेक ठिकाणी मी पाहतो आणि त्यातून मग ते लोकांना दाखवणं सहज होऊन जातं किंवा ती चर्चा सुरू होते की आमची बिल्डिंग जाणार आहे, आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार आहे, 200चा एरिया मला 500चा मिळणार आहे, मग तुम्हाला विकत घ्यायचं तर घ्या, 80 लाख चालले, उद्या एका वर्षाने मला वाटतं 90 लाख होईल, कोण म्हणतं 1 करोड होईल, कोण म्हणतं 1 करोड 10 लाख होईल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे मधले एजंट लोक आहेत त्यांनी मलिदा खाण्यासाठी ज्या पद्धतीचा प्रयत्न करता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न केलाय. आणि इथं या सगळ्या नवी मुंबई क्षेत्रामध्ये जो काही अव्वाच्या सव्वा रेट करून ठेवलाय ना, त्यातून सामान्य माणसाची कंबर मोडली जाते, सामान्य माणसाच्या अक्षरशः कंबर मोडते. हे सरासर लोकांना फसवण्याची ही सगळी गोष्ट आहे. एखाद्या प्रॉपर्टीचा दाम दुप्पट 4 वर्षामध्ये कसा काय होऊ शकतो, 10 पटीने कसा वाढू शकतो, 100 पटीने वाढतोय. काय मूर्ख आहात का आपण? या सगळ्या लोकांना फसवण्याचं काम जर आपण करत असू, अजून रिडेव्हलपमेंटचा आर पण माहित नाही, री पण सुरू झालेलं नाहीये, तरी आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी सामान्य माणसाला, ग्राहकाला इतका त्रास देतोय, फसवतोय, त्यांना आवाच्या सव्वा किमती सांगतोय. खरंच मराठी माणसाला हे परवडणार आहे का? काही विशिष्ट नादान लोकांनी अपप्रचार करून या सगळ्या गोष्टी उठवल्या, मग सामान्य माणसाच्या खिशाला कात्री नाही का? एकनाथ शिंदेंनी एक साधी गोष्ट समजायला पाहिजे की जर, म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगतो, या नवी मुंबई क्षेत्रामध्ये अशा सगळ्याच इमारती असं नाहीयेत की ज्या अगदी डबघायला आलेत, पडायला आलेत. अजून 10 वर्ष आरामात काढू शकतात. जर अख्ख्या नवी मुंबई शहराचं रिडेव्हलपमेंट करायचं झालं तर या शहराची लोकसंख्या दुप्पट नाही तिप्पट होईल. हे शहर लोकसंख्या झेलू शकत नाही, ते सहन करू शकत नाही. महानगरपालिका तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांना सगळ्या सोयी सुविधा देऊ शकत नाही. किंबहुना मुंबईमध्ये आज जी परिस्थिती आहे तीच या नवी मुंबई क्षेत्रामध्ये परिस्थिती निर्माण होईल. कारण आज जर एखाद्या सोसायटीमध्ये 100 घरं आहेत तर उद्या रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या 100 घरांची संख्या ही हजाराच्या पटीमध्ये जाणार, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण आज 2-3 माळ्याच्या सगळ्या इमारती आहेत जुन्या शिडकोच्या, उद्या त्या 30-30, 40-40 माळ्याचे टॉवर तयार होतील. आणि मग मला विचार करा, किती सांगा बघू, किती लोक इथं येतील आणि किती लोकांची घुसखोरी या सगळ्या गोष्टी होतील. कुठेतरी याला एक नियमावली पाहिजे की कोणती इमारत धोक्याची आहे, ती खरंच धोक्याची आहे का, आणि तरच तिचं रिडेव्हलपमेंट करण्यात यावं. नाही, असं नाही की कुठली अगदी सगळ्या इमारती चांगल्या आहेत. निश्चित काही अत्यंत जुन्या आहेत, डबघाईला आले, त्यांचं मला असं वाटतं रिडेव्हलपमेंट आणि या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत, निश्चित झाल्या पाहिजेत. पण याचा अर्थ तुम्ही 50 लाखाच्या रूमची किंमत, तिची ऐपत तुम्ही 1 कोटीच्या घरामध्ये नाही नेऊ शकत. या किमती मॅनेज करायला कोणीतरी पाहिजे की नको? की काही उद्या कोणी काही रेट सांगत बसेल, कोणी कितीही किमतीला काही विकेल, कारण याचा परिणाम सामान्य माणसांवर होतो. तिथं जी राहणारी, भाड्यानं जी राहणारी लोक आहेत, आज त्या एक 1 आरके रूमचं भाडं 20-20 हजार रुपये लोक भरतायत. म्हणजे अनेक जण म्हणतात की असं का, इथं कोणी करून ठेवलंय? हे केलेलं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे केलेलं आहे. जर मुंबईसारख्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूला जर एखाद्या रूमची, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, 220 स्क्वेअर फीटच्या रूमची किंमत अगदी मी म्हणतो ना 60-70 लाखाच्या वरती तर अजिबात नसायला पाहिजे. 80 आणि 1 करोडच्या घरामध्ये या रूम विकल्या जात आहेत. एवढ्या मधला जो काही इन्सेंटिव्ह आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, ही खाणारी काही विशिष्ट लॉबी आहे, त्या लॉबीवरती कारवाई झाली पाहिजे, निश्चित कारवाई झाली पाहिजे. कारण यातून काय होतंय तुम्हाला माहिती आहे का? यातून आपला सामान्य मराठी माणूस या सगळ्या खोल्यांनी या सगळ्या गोष्टी काय खरेदी करू शकत नाही खरेदी करू शकत. मग काय होतंय, मग बाहेरचे अमराठी लोक सहसा इथं घुसतात. अमराठी लोक, बरं इथं राहणारी ही जी लोक आहेत ना, ही सगळी मराठी लोक आहेत. त्यावेळेला 3-3, 4-4 लाखामध्ये फ्लॅट्स मिळालेले या सगळ्या लोकांना आज त्यांना माहिती आहे, अरे 80 लाख म्हणजे कितीतरी पटीनं त्यांची प्रॉपर्टीने या सगळ्या गोष्टी वाढल्या. पण ह्या वाढवल्या कोणी? काही विशिष्ट मोजक्या लोकांसाठी. म्हणून किती लोकांनी त्याचा भुर्दंड सहन करायचा, त्या मार्केटमध्ये काय प्राइस आणि काय त्या किंमती फिरवायच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा समजल्या पाहिजेत. एकनाथ शिंदेना काय जाते क्लस्टर योजना काढायला आणि सगळ्या गोष्टी बोलायला, पण त्याचा सामान्य माणसांवरती प्रभाव किती पडतोय याची देखील गोष्ट अनेकांनी थोडीशी लक्षात घेतली पाहिजे. कुठेतरी ही नियमावली असणं फार गरजेचं आहे की आपण जसं एखाद्या भाज्यांना किंवा बाकीच्या काही गोष्टींना रेट असतो, किंवा सोन्याला जसा दर आहे ज्याचा रोज खालीवर होत असतो, तशा पद्धतीचा दर निश्चित करावा या सगळ्या प्रॉपर्ट्यांचा.
नाहीतर उद्या कोणी उठेल, उद्या म्हणेल माझे 2 करोडला विकायची. उद्या परवा म्हणेल कोणी मला 10 करोडलाच विकायची. म्हणजे स्वतःच्या मनमानी कारभार होऊन जाईल या सगळ्या गोष्टींचा. आणि कुठेतरी ग्राहकाला याचा फार मोठा भुर्दंड भरावा लागेल. कारण तो नुसता भुर्दंड नाही, तो त्याच्या आयुष्याची शिदोरीवरती तो कर्ज काढून इकडून-तिकडून सगळ्या गोष्टी काढून तिथं गुंतवल्या जातात आणि उद्या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली जर रिडेव्हलपमेंट पुढच्या 10 वर्ष, 20 वर्ष अजून झालीच नाही, तर मग त्याच्या किंमतीचा तो परतावा त्याला मिळेल का? ते समाधान त्याला मिळेल का? हे फार महत्त्वाचं आहे. बाकी ह्या विषयावरती फार मोठं बोलण्यासारखं आहे. मला असं वाटतं रिअल इस्टेट जे काही तज्ञ असतील ते देखील या सगळ्या गोष्टीवरती व्यवस्थित बोलू शकतात. पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. नुसत्या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली कुठेतरी पैसा उकळायचा लोकांकडनं, हे मला अत्यंत पटले नाही किंवा मला साफ चुकीचं वाटतंय. या रिडेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी तात्काळ सरकारनं थांबवाव्या आणि ज्या इमारतींना अत्यावश्यक गरज आहे त्याच इमारतींना रिडेव्हलपमेंटची परवानगी द्यावी. अन्यथा तुम्ही सगळ्या सरसकट रिडेव्हलपमेंट आणि या सगळ्या गोष्टीमध्ये घुसत राहिलात ना, याच्यामध्ये मोठी होईल ती बिल्डर लॉबी आणि संपून जाईल तो सामान्य माणूस, एवढं फक्त लक्षात असू द्या.